विक्कीराव, गावाकडला पहिलाच दिवस आहे, ढिल्यात काम घेऊन चालणार नाही. ही विक्या काय चीज आहे, पहिल्या दिवसापासून गावाकडच्या पोरासनी दाखवली पाहिजे. ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये, पण इथली माणसं ऊसाचा फडच पिटवून देतात, हलक्यात घेऊन चालणार नाही. ती कुठली तर म्हण आहे की, न्याय नाही गावाला आणि पुजारीन ठोकत्या देवाला. असंच वागलं पाहिजे इथल्या माणसांसोबत. अरे ये परशा, ही मैद्याची फॅक्टरी कोण आहे रे? अरे ते शाळेत नवीन सर आणि मॅडम आलेत ना, त्यांचा मुलगा आहे हा. एक बोलू का डिग्या, ही जर पांढरी पाल आपल्याला जर कटली ना, तर मग 2 विषयाची किटकिट गेली बघ आपल्या मागून. अरे पण याच्या दोस्तीचा आणि त्या 2 विषयाचा संबंधच कुठं काय येतोय? अरे तुझ्या खोपडीत अक्कल आहे की नाही? का देव अक्कल वाटताना तू सुट्टीवर गेला होतास? अरे ती राक्षसाची गोष्ट तुला माहित आहे का नाही? कुठल्या राक्षसाची गोष्ट रे परशा? अरे त्या गोष्टीत रे राक्षसाचा जीव पोपटात असतो. मग जरा शांत डोकं ठेवून ठीक विचार कर, सरांचा आणि मॅडमचा जीव कशात असेल? ए परशा, एक बोलू का? हा बोल की. अरे शाळेच्या मागल्या पिपरणीच्या झाडावर मी 3 पोपट पाहिलेत. आपल्याला किती लागणार आहेत पोपट? ही जात कधी सुधारायची नाही. अरे आई वडिलांचा जीव कशात असतो? आई वडिलांचा जीव त्यांच्या मुलात असतो. अरे मग सरांचा आणि मॅडमचा जीव कुणात असेल? मुलातच ना. अरे परशा, आता माझ्या लक्षात आलं, पण सरासनी आणि मॅडमला ही गोष्ट माहित आहे का? कुठली रे? हेच की त्यांचा पोरगा पोपट आहे ते. हे देवा, उचल रे उचल, ही जात तेवढी लवकर उचल. हे दिगंबर बाळा, तू नको डोकं चालू, मी सांगतोय तेवढं तू कर. ही पांढरी पाल, आय मीन हा पोपट तेवढा आपल्या डोलीत पाहिजे बघ. ए परशा, माझी एक शंका आहे, नंतर मी माझं तोंड बंद ठेवतो. फक्त एकच शंका, सांग कुठली? अरे याच्या संग दोस्ती करून आपला काय फायदा? थांब सांगतो. फायदा नंबर 1, टेटस. ही टेटस म्हणजे काय? जरा इसकाटून सांग. हे बघ, हा फक्त आणि फक्त आपल्या सोबतच बोलेल, बसेल, उठेल. यावरून इनडायरेक्टली मेसेज मुला मुलीत काय जाईल की डिग्या आणि परशा यांची उठबस किरकोळ माणसात नसते. पुऱ्या शाळेत भावड्या भाव खायची संधी भेटेल, भाव खायची संधी. फायदा नंबर 2, डायरेक्ट कनेक्शन. ए परशा, आता ही डायरेक्ट कनेक्शन काय भानगड काढले रे बाबा? हे बघ, मंदिरात ओळखीचा पुजारी असला की डायरेक्ट मूर्तीजवळ जाऊन अभिषेक घालायला भेटतो. नसेल ओळखीचा तर लाईनीत उभा राहून लांबूनच दर्शन घ्यावं लागतं. अरे याच्या सोबत राहिले की सर आणि मॅडमशी डायरेक्ट ओळख होईल ना आपली. ए परशा, त्याचा आपल्याला काय फायदा रे? अरे अर्धवटा, उद्या आपण विकीचे क्लोज फ्रेंड आहोत ही एक गोष्ट त्यांना समजली की ग्रहपाठ, घटक चाचणी, 6माही पेपर तपासताना ऑटोमॅटिक मार्के देताना त्यांचा हात डेला पडेल. फायदा नंबर 3, उज्ज्वल भविष्य योजना. ए परशा, आता ही कुठली योजना आणलीस? थांब 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 सांगतो तुला ही काय योजना आहे. समजा आपल्या घरी आई बाबांनी केक आणला तर ते आपल्याला सोडून केक खातील का? तसंच सर आणि मॅडमने उद्या प्रश्नपत्रिका काढल्या तर परीक्षेत कोणते प्रश्न येणार आहे हे विकीला सांगितल्याशिवाय राहतील का? नाही ना. नदीतलं पाणी पाटात आणि पाटातलं पाणी वड्यात. अरे येड्या, डायरेक्ट परीक्षेच्या आधी सगळ्या प्रश्नपत्रिका आपल्याला भेटतील. अरे परशा, ते सगळं ठीक आहे, पण याला कटवायचा कसा? अरे याला भीती दाखवूया की इथली माणसं सगळी बेकार आहेत आणि इथलं डॉन आपण आहोत. कसलंही संकट आलं ना तर आपण त्याची रक्षा करू शकतोय. अरे डिग्या, पाड की आबाळाला छिद्र, हान की मोठ्या मोठ्या ढलप्या आणि अधून मधून इंग्रजी बोल, इम्प्रेशन पडलं पाहिजे. What is your name, my dear friend?
पहिली गोष्ट मी तुझा मित्र नाही, आणि दुसरी गोष्ट नाव सांगायला तू काय बॅरिस्टर लागून गेलेला नाहीस. अरे परशा तू बोल, लगाई मला दाबात काढताय. ए डिग्या बोलत राहा, गरज आपल्याला संध्याकाळपर्यंत ह्याच्यासोबत दोस्ती झाली पाहिजे आपली. माय डिअर फ्रेंड, माझं नाव DSP आहे. दिगंबर सरपंच पुढारी, राहणार नदी पलीकडा. हा मग काय नाचू? डिग्या त्याची इच्छा नसली तरी पण बोलत राहा, याला पहिल्यांदा आपणच छापायचं आहे. ते म्हणतात ना गरजवंताला अक्कल नसते. अरे मित्रा, तो लाईटचा डांब दिसतोय का? त्या डांबापासून या डांबापर्यंतची जमीन आहे, त्या जमिनीचा आपला काहीच संबंध नाहीये. आणि त्या लांब अंड्याच्या 6 पोल्ट्र्या दिसती त्या का? त्या पोल्ट्र्याचा आपला पण काहीच संबंध नाहीये बा. हे बघ दादा, घरी बोर होते म्हणून देवा देवा करून मी इथे येऊन बसलोय. तुला एक विनंती आहे, प्लीज लिव्ह मी अलोन. ए परशा, अरे ते इंग्रजीत काय बोललो? प्लीज लिव्ह मी अलोन. काय डिग्या एवढं सोपं येणं झालंय तुला? बरं असू दे, राहू दे, मीच सांगतो. उगाच आपल्याला इंग्रजीतला किडा म्हणत नाही ती. थांब सांगतो. प्लीज म्हणजे कृपया, लिव्ह म्हणजे मला असं वाटतंय क्रियापदाचं तिसरं रूप असणार आहे. बिट बाईट बिटन, तसं लव लव लिव्ह असंच असणार आहे. आणि मी म्हणजे मीच असणार आहे, आणि अलोन म्हणजे आपण असणार आहे. प्लीज लिव्ह मी अलोन म्हणजे कृपया तुम्ही आणि आम्ही प्रेमाने राहूया. उगाच आपल्याला ग्रामरचा बादशाह म्हणत नाही ते. डिग्या बिंदास बोल, कटत आलंय ती. माय डिअर फ्रेंड, ती जी तलावाकडली जी मागली जागा आहे की नाही, आईच्या मी गावात या जातीसने मराठीत सांगितलेलं समजणं झालंय. एव्वर कोडते दिम्म तिरकी माइंड ब्लॉक होता आडे विकी देशमुख नेने. ले ले ए परशा, अरे याचा हात लय लागतोय. कुणी विचारलं तर सांग की मी सायकल येऊन पडलोय म्हणून ही सगळं लागलंय मला.